नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन भाग एक प्रस्तावनेचा भाग आहे. मंडळी, सर्वप्रथम आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपण आधी समजावून घेऊया. आज आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. 1883 साली त्यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी 28 मे. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण त्यांच्या जीवन कार्याचं जे दर्शन आहे ते आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातनं समजावून घेणार आहोत. हे व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलं, त्या व्यक्तिमत्वाचं जे महात्म्य आहे, त्यांचं जे जीवन कार्य आहे, त्याच्यापासनं आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? आत्ताच्या सामाजिक राजकीय स्थितीमध्ये त्यांच्या विचारांच्या पाठिंब्यावर किंवा प्रेरणेवरती आपण आपल्या राष्ट्राप्रती कोणती सद्भावना मनामध्ये ठेवून कार्य करू शकतो, याचा आढावा आपल्याला या जीवन कार्यदर्शनातून घ्यायचा आहे. आजचा भाग हा प्रस्तावनेचा भाग आहे, त्याच्यामुळे आपण थोडक्यात त्यांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आजच्या या भागामध्ये विशद करणार आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात ज्वालाक्षरांनी लिहावं लागेल. मंडळी, त्यांचं अवघं जीवन म्हणजे सत्व प्रस्थापनेच्या संकल्पाने धडाडणारा एक यज्ञच होता. हा राष्ट्रभक्तीचा यज्ञ होता, स्वातंत्र्य कांक्षेचा यज्ञ होता, त्यासाठी कराव्या लागलेल्या बलिदानाच्या सिद्धतेचा यज्ञ होता. 1883 पासून 1966 पर्यंत हा यज्ञ अखंड धगधगत होता. भारतात, विलायतेत, मार्सेलिस बंदरावर, अंदमानच्या अंधेरीत, रत्नागिरीच्या स्थानबद्धता पर्वात देशात स्वातंत्र्योदयाची प्रभा पसरत असताना हा सारखा धडाडतच होता. मंडळी, ब्रायटनच्या सामुद्रधुनीवर, ब्रिक्स्टनच्या तुरुंगात इतकंच काय श्रोते हो, पण स्वतंत्र भारताच्या लाल किल्ल्यातील अभियोगात व निर्दय शिक्षेतही त्याला विचता आलेलं नाही. या यज्ञमय जीवनाने देशोदेशीचे स्वातंत्र्य योद्धे प्रभावित झाले. त्या यज्ञज्वालेची आकाशगामी झेप पाहून सर्वांचे नेत्र विस्फारले गेले आणि दृष्टी दिपून गेली. इतकंच नव्हे श्रोते, राष्ट्रमुक्तीकरिता काय करावे लागते याचे वस्तुपाठही त्यांना त्या दीप्तीतून घ्यायला मिळाले. जोसेफ मॅझिनीच्या इटली स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नांवरून ज्याप्रमाणे सावरकरांना प्रेरणा मिळाली ना मंडळी, अगदी त्याचप्रमाणे अलोट धैर्य, अचाट साहस व अलौकिक त्याग या सावरकरांच्या त्रिगुणात्मक गुणवत्तेवरती जगाला सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. मंडळी, आपल्याला माहितीच आहे की सावरकर बॅरिस्टर होते, जाज्वल्य देशभक्त होते, कवी व लेखक होते. महाकवीची प्रतिभा त्यांच्याजवळ होती आणि महाकाव्याचा नायक शोभावे अशी त्यांची धीरोदात्त जीवन कहाणीही आहे. तीच आपण आपल्या या उपक्रमातनं उलगडून दाखवणार आहोत. मंडळी, ज्याने आपल्या दिव्य आयुष्याचा आणि देहाचा क्षण आणि कण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आणि स्वातंत्र्याच्या संवर्धनासाठी झिजवला, कारागृहाच्या भयाण एकलकोंडीत आतडे पेळणारा कोलू ओढीत स्वातंत्र्य लक्ष्मीचा खणखणीत जय जयकार केला, कारागृहात ओढलेल्या घाण्यातून पडणाऱ्या तैलबिंदूंनी अक्षरशः स्वातंत्र्य भावनेची ज्योत प्रज्वलित केली, ज्याने सागरात उडी मारून भारत मातेसाठी अमोल रत्नेच जणू वेचून आणली, ज्याच्या मंगल नामोच्चाराबरोबर लक्षावधींच्या अंतःकरणात उदात्त ध्येयाच्या ज्योती फुलतात आणि ज्याच्या साध्या श्वासामधून देखील अनंताच्या अंतरात स्फूर्ती संचारते, अशा या महापुरुषाला कोटी कोटी प्रणाम आपण सर्वांनी आजच्या दिवशी करूया. आणि
त्यांनी जे आत्मबल गाजवलं आणि त्यायोगे त्यांनी जे दैदिप्यमान साहित्यही लिहिलं आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची शिला आपल्या देशभर उमटवली. त्या महान व्यक्तीबद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर आपल्याला मंडळी असं म्हणावं लागेल, "अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती, असा कवण जन्मला, असा कवण जन्मला." तर मंडळी, आपण या उपक्रमातनं सावरकरांची संपूर्ण ओळख करून घेणार आहोत. आजचा आपला हा भाग प्रस्तावनेचा होता. हा भाग आपला इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. कारण मंडळी, आपल्या देशामध्ये अशा ज्या महनीय व्यक्ती होऊन गेल्या, त्यांचं जीवन कार्य जर का आपण समाजातल्या उदयोन्मुख पिढीपर्यंत पोचवू शकलो, तर ते उत्तरदायित्व आपण निभवायला पाहिजे, असं मला वाटतं. धन्यवाद मंडळी.